अशी शिवजयंती साजरी। आज देशभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे। शिवप्रेमी आपल्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम हाती घेत शिवरायांना वंदन करतात। अशात पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर मधील उन्नती फाउंडेशन तर्फे आजच्या शिवजयंती निमित्त 6 दिव्यांग जोडप्यांचा विवाह लावत त्यांना नवीन आयुष्यात पदार्पण करून देत एक अनोखा उपक्रम राबवलाय। यामध्ये पत्रिका, जेवण, बँड, निमंत्रित पाहुणे मंडळी तसेच नववधूवरांना संसार उपयोगी वस्तू देखील भेट देण्यात आल्या। या उपक्रमाला पाहता जागतिक स्तरावरील फिनोलेक्स कंपनीने देखील वधूवरांना संसार उपयोगी वस्तू भेट स्वरूपात दिल्यात। या अनोख्या उपक्रमाला शहरातील मोठमोठ्या व्यक्तींनी उपस्थिती दर्शवत जोडप्यांना आशीर्वाद दिलेत। संपूर्ण विधिवत झालेल्या विवाहामुळे वधूवरही खूप आनंदी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात। म्हणजे मोठा उत्साह तुमचं विवाह सोहळा पार पडत आहे तुमच्या सगळ्या दिव्यांग बांधवांचा। खूप धन्यवाद उन्नती फाउंडेशन आणि झुंजा संस्थेला की आमचा विवाह म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा करून घडवून आणला। कारण आम्ही दोघे अनाथ आहोत। आमचे आई वडील नाही, वडील आहेत, आई नाही आहेत, त्यांना आई वडील नाही आहेत, आमचं कोणीही नव्हतं, आमच्यासाठी आई वडिलांसारखे धावून आले, त्याच्याबद्दल धन्यवाद। जे सर्वांच्या म्हणजे इतरांच्या विवाहामध्ये ज्या सर्व धार्मिक विधी होतात त्या सर्व पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। आमच्यासाठी सगळं दिलेलं आहे, रुकवत आणि एवढं की आमच्या मामांची भूमिका सुद्धा पार पाडण्यात आलेली आहे। धन्यवाद सगळ्यांचा आमच्या लग्नाला उपस्थितीत राहिल्याबद्दल। काय सांगाल एकूणच आज लग्नाच्या म्हणजे धाग्यात बांधले जातात तुम्ही, काय भावना आहे? आज मी खूप खुश आहे आणि उन्नती फाउंडेशन आणि झुंज फाउंडेशन याची मी खूप आभारी आहे। त्यांनी आमचं खूप ताटामाटात खूप असं एकदम मनासारखं असं आमचा विवाह एकत्र लावून दिला। कधी कल्पना केली होती का की आयुष्यात आपलं विवाह या पद्धतीने होईल, सगळे समाजातील सर्व घटकातील लोक उपस्थित राहतील? नाही, अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती आतापर्यंत, पण मला खूप आनंद झाला आज मी खूप खुश आहे। काय सांगाल, आज दिव्यांगांनाही मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रतिष्ठा मिळत आहे, सर्वसामान्य नागरिकांना जशी प्रतिष्ठा मिळते तसं प्रतिष्ठा मिळत आहे, काय सांगाल? आणि तुमच्या संस्थेचे जे दिव्यांग बांधव आहेत आज ते लग्न याच्यामध्ये भागात बांधले गेले, काय भावना? आता गेले हे तसं बघायला गेलं तर आता 9 वर्ष झालं विवाह सोहळा करतोय आणि 2 वर्ष उन्नती फाउंडेशन सोबत आम्ही सामुदायिक विवाह सोहळा करतोय। त्यामुळे खरंच म्हणजे उन्नतीसोबत जे विवाह सोहळा करतो आम्हाला खूप म्हणजे आगळं वेगळं वाटतं। कारण एवढं म्हणजे सहकार्य उन्नतीचं असतं या कार्यक्रमाला की म्हणजे शब्दात बोलू तेवढं कमी आहे। आणि म्हणजे एवढा पूर्ण संसार देणं, त्यांना नव्याने संसार देऊन त्यांचा संसार उभा करणं हे पूर्ण उन्नती फाउंडेशन करते, त्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद। राजू, काय सांगाल एकूणच म्हणजे जे दिव्यांग बांधव आहेत यांचे लग्न जमायला खूप अडचणी येतात आणि आज इथे 6 दिव्यांग जे जोडपे आहेत ते तयार झालेत लग्न करायला, काय भावना आहे? प्रथमतः मी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करते। आज महाराजांच्या जयंतीनिमित्त उन्नती फाउंडेशन व झुंज संस्था यांच्या वतीने या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम राबवत आहोत। यासाठी अनेक आमचे सहकारी असेल, आम्हाला ज्येष्ठ नागरिक, आमच्या गावचे सर्व वारकरी संप्रदायातली लोक किंवा आमचा मनोज दादा, सर्व अशी लोकांचा असे उन्नती फाउंडेशन सर्व मिळून हा कार्यक्रम राबवला जातो की जेणेकरून हाच समाजाला एक चांगला संदेश देण्यात येतो की आज आपण शिवजयंती अशा पद्धतीने साजरी करावी की समाजाने त्याचा एक पिंपरी चिंचवडमध्ये असा आपण एक जसं आपल्या महिला आपल्या घरातल्या कुटुंबाचं आपण लग्न आनंदाने पार पाडतो तसंच या दिव्यांग लोकांमध्येच आपण एक आनंद शोधतो। ही आमची एक मानाची मुजरा। उन्नती सोशल फाउंडेशनचं आता हे 2रं वर्ष आहे आणि आम्ही इतर खर्च कमी करून समजा डीजे लावला असता आम्ही किंवा इतर अनेक खेळ लावले असते किंवा साऊंड सिस्टीम लावली असते, हा खर्च आम्ही वरगळून किंवा म्हणजे त्याला थोडं मात हे करून आम्ही हा ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग मुलामुलींचं लग्न थाटामाटात आम्ही कसं करता येईल आम्ही हा प्रयत्न करत आलेलो आहे आतापर्यंत। आणि आम्हाला सर्वांनी म्हणजे पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या इथलं सोसायटीच्या लोकांनीसुद्धा आम्हाला खूप मदत केलेली आहे। मी त्यांचं खूप खूप आभार मानतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि असंच सहकार्य पुढं राहील। आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो असे जयंतीनिमित्त आम्ही थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त आम्ही असे सामाजिक असे काम करीत राहू किंवा उपक्रम करीत राहू
आणि हा संदेश सर्वांनी घ्यावा आणि शिवजयंती खरी शिवजयंती अशी होईल. आपण डान्स करून नाचून गाऊन असं उड्या मारून शिवजयंती अशी साजरा होत नाही. शिवजयंती जर खरं तर मला साजरा करायची असं की ह्या पद्धतीने करावी ही माझी सर्व शिवभक्तांना नम्र विनंती आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भवानी.